तर कुणाल कामराकडून आता स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर कुणाल कामरा याच्या शोच्या सेटची तोडफोड केल्यानंतर कामरानं सोशल मीडियावर संविधान हातात घेतलेला फोटो पोस्ट केलाय। पहा, कुणाल कामराचा हा फोटो आपण पाहतोय, ज्यात त्यानं द ओनली वे फॉरवर्ड असं म्हटलेलं आहे। शिवसेनेनं इशारा दिल्यानंतरही अद्याप कामराकडून ती पोस्ट काढण्यात आलेली नाही। उलटपक्षी कामरानं हातात संविधान घेतलेला फोटो हा पोस्ट केलाय, ज्या पोस्ट खाली कुणाल कामरानं म्हटलेलं आहे द ओनली वे फॉरवर्ड। हेच केवळ माध्यमे पुढे जाण्याचं असं यातून अभिव्यक्त करण्याचा हा प्रयत्न कुणाल कामराचा। हातात संविधान घेतलेला हा फोटो त्यानं पोस्ट केलेला आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेजी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। खरं तर कुणाल कामराला अल्टिमेटम देण्यात आलेला होता रात्री 12 पर्यंत तो व्हिडिओ मागे घेण्यासंदर्भात, पोस्ट मागे घेण्यासंदर्भात, पण अद्यापही ती पोस्ट मागे घेण्यात आलेली नाहीये। उलट पक्षी एक फोटो या ठिकाणी कुणाल कामरानं पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये कुणाल कामरानं हातात संविधान घेतलेलं आहे आणि म्हटलेलं आहे द ओनली वे फॉरवर्ड। हा जो कोण कुणाल कामरा आहे, आता संविधानाचं पुस्तक दाखवतोय। काल शिवसैनिकांनी धडा त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला, किंबहुना शिकवतीलच, परंतु हे काँग्रेसचे लोक जसे संविधान घेऊन फिरत होते, नंतर उबाटाचे लोक पण त्यांच्या नादी लागले आणि संविधान फिरवत बसत होते। संविधान तुम्हाला हा अधिकार देत नाही की कोणालाही तुम्ही शिवीगाळ करा आणि त्याच्यावर घाणेरड्या पद्धतीने अश्लील टीका करा। हे त्यांनी केलेलं आहे आणि 2 दिवस संविधानावर चर्चा आहे विधिमंडळात। 25 आणि 26 तारखेला मुद्दामून हे कुणाल कामरासारख्या भाडोत्री लोकांना घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत। याच्या मागे कोण आहे ते समजण्यात की आम्ही कोणी दुधखोळे नाही आहोत, कारण 2 दिवस संविधानावर चर्चा होणार आहे विधिमंडळात आणि त्याच पार्श्वभूमीवर याला कोणतरी तयार केलंय। याला कोणी तयार केलंय हे आम्ही शोधून काढूच, परंतु संविधान दाखवायचं म्हणजे तुम्ही उद्या कोणाच्याही घरात घुसून कोणालाही शिवीगाळ करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये। व्यंगात्मक टीका म्हणजे मराठी साहित्य न कळण्या इतके किंवा हिंदी साहित्य न कळण्या इतके कोणी इथे नाहीयेत, परंतु एखाद्यावर टीका करायची असेल तर त्याला काहीतरी मर्यादा असतात। उद्या या कुणाल कामराला आई बहीण नक्कीच असतील, कोणाच्या तरी पोटी यांनी जन्म घेतलाच असेल। यांच्या घरातल्या बायकांना कोणी शिवीगाळ केली तर आम्ही संविधानाचं पुस्तक घेऊन फिरायचं का? अगदी मनीषाताई, निश्चित मुद्दा लक्षात येतोय। या सगळ्याविषयी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। अद्यापही कुणाल कामरानं जो इशारा देण्यात आलेला होता शिवसेनेकडून 12 वाजेच्या आत 12 वाजेपर्यंत तो व्हिडिओ मागे घेण्यात यावा, अद्यापही तो व्हिडिओ काही मागे घेण्यात आलेला नाहीये। उलट पक्षी संविधान हातात घेतलेला एक फोटो कुणाल कामरानं आता पोस्ट केलाय, ज्यामध्ये त्यानं म्हटलेलं आहे द ओनली वे फॉरवर्ड। नक्कीच हा ट्विटरवरचा एक्स वरचा जो त्यांनी फोटो केलेला आहे तो आम्ही बघितला आहे। मला वाटतं एकतर तुम्ही ज्या पद्धतीने जे आमचे श्रद्धास्थान आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही फक्त तुमच्या पोट भरण्यासाठी त्यांच्यावर हास्यास्पद काहीतरी विडंबनात्मक काहीतरी लिहिणं, बोलणं आणि त्याच्यावर हसणं हे खरोखर दुःखदायक आहे। फ्रीडम ऑफ स्पीच हे आम्ही सुद्धा मानतो, परंतु हे करताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे बघणं तेवढंच गरजेचं आहे। कुणाल कामरा या व्यक्तीबद्दल सांगायचं तर जवळजवळ त्याच्यावर 17 की 18 त्यांच्यावर केसेस आहेत। अशी व्यक्ती जिने हे ट्विट केल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये जेव्हा महाप्रवक्ते त्याचं रिट्विट करतात तर मला असं वाटतं की याच्या मागे कोण आहे बोलवतात धनी हे न कळण्याइतपत आम्ही दुधखोळे नाही आहोत। त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही ऍक्शन दिली तर ऍक्शनला रिएक्शन ही नक्कीच होणार आहे।
अगदी शीतलताई, एकीकडे सभागृह सुद्धा सुरू आहे. आज हा मुद्दा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा तापण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आज नेमकी शिवसैनिकांची काय भूमिका असेल या मुद्द्याला अनुषंगानं? मुरजी पटेल जे आमचे आमदार आहेत त्यांनी ऑलरेडी त्यांच्यावर काल FIR केलेली आहे हो. आणि संपूर्ण मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर नक्कीच FIR होणार आहेत. आणि आम्ही त्यांना आधीच सांगितलेलं की आपण माफी मागा. ज्या पद्धतीने आपण उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांचा जो उल्लेख केलेला आहे त्याच्या संदर्भात आपण माफी मागावी अशी आम्ही त्यांना कालच विनंती केली होती. परंतु त्यांनी ते न करता त्यांनी परत एकदा प्रयत्न केलेला आहे की कुठल्या तरी पद्धतीने आपल्याला स्वस्त अशी लोकप्रियता मिळावी म्हणून. तर नक्की त्याच्यावर शिवसेनेच्या पद्धतीने त्यांना उत्तर देणार. मला वाटतं आमचे काल जे दोघं जण राहुल कनाला आणि कुणाल सरमळकर जे आमचे विभाग प्रमुख होते त्यांच्यावर सुद्धा आज कारवाई FIR झालेली आहे, कारण त्यांनी काल जी ऍक्शनला रिएक्शन दिली त्याच्या संदर्भात. परंतु अशा पद्धतीने जर कोणाच्या श्रद्धास्थानांना फक्त तुम्ही तुमचे पोट भरण्यासाठी जर अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं विडंबन करणार असाल तर ते अजिबात सहन केलं जाणार नाही, कारण ही काही संस्कृती महाराष्ट्राची नाही आहे. कारण शेवटी ते उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, तर त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीने बोलणं हे शिवसेना कदापि सहन करणार नाही. अगदी धन्यवाद शीतलताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. अद्याप कुणाल कामरानं ती वादग्रस्त पोस्ट मागे घेतलेली नाहीये. अल्टिमेटम दिलेला होता शिवसेनेकडून, पण अद्यापही ती पोस्ट मागे घेण्यात आलेली नाहीये. याखेरीज कुणाल कामरानं एक फोटो आता पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये कुणाल कामराच्या हातात संविधानाची प्रत त्या ठिकाणी दिसतीये. आणि कुणाल कामरानं याविषयी आता द ओनली वे फॉरवर्ड असं म्हणत पुन्हा एकदा नवी प्रतिक्रिया दिली. तर या सगळ्या मुद्द्यावर आता शिवसेना स्टाईलनं उत्तर देईल असं आता शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत. कुणाल कामरानं केलेलं विधान सहन करण्यासारखं नाही असं शिवसेनेचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणाल कामराला अटक करून जेलमध्ये टाकावं अशी देखील ते मागणी करतायत. पाहूया आपण. मुंबई पुलिस को कुणाल कामरा को हिरासत में लेना चाहिए, उसे अरेस्ट करना चाहिए, उसको सलाखों के पीछे बंद करना चाहिए, उसके ऊपर मुकदमा दर्ज करना चाहिए. कुणाल कामरा जो गाली उसने बकी है, जो अश्लील शब्दों का उसने वापर किया है, जो बेहुदा शब्द उसने एकनाथ शिंदे जी के बारे में कहा है, ये महाराष्ट्र का जनता का अपमान है. एकनाथ शिंदे आज हमारे उपमुख्यमंत्री है और शिवसेना का नेता है. शिवसेना का कोई कार्यकर्ता ये सहन नहीं करेगा और जो शिवसेना का ट्रीटमेंट है वो कुणाल कामरा को मिलेगा. या पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. याखेरीज महत्त्वाची बातमी. कुणाल कामरानं केलेलं विधान सहन करण्यासारखं नाही असं आता कृष्णा हेगडे म्हणतायत. शिवसेनेचे प्रवक्ते आहेत कृष्णा हेगडे आणि यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. कुणाल कामराला अटक करून जेलमध्ये टाकावं अशी देखील ते मागणी करतायत. एकनाथ शिंदेंचाच नव्हे तर समस्त महाराष्ट्राचा हा अपमान आहे अशी देखील प्रतिक्रिया या ठिकाणी आता देण्यात येते कृष्णा हेगडे यांच्याकडून. या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्या सोबत मंत्री महोदय उदय सामंत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सामंत साहेब, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. खरं तर शिवसेनेकडून कामराला अल्टिमेटम देण्यात आलेला होता ती पोस्ट मागे घेण्यासाठी. अद्यापही ती पोस्ट मागे घेण्यात आलेली नाहीये. उलट आता संविधान हातात घेतलेला एक फोटो कामरानं पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये कामरानं म्हटलंय द ओनली वे फॉरवर्ड. नाही, यामध्ये हा कोण कामरा जो आहे कलाकारांबद्दल नक्कीच आम्ही सगळ्यांनी आदर केलेला आहे, परंतु कामराला हे कळलं पाहिजे होतं की आपण प्रसिद्धीच्या झोता देण्यासाठी त्यांनी फक्त मुख्यमंत्री महोदयांवरच बदनामीकारक तो बोललेला नाही आहे किंवा गाणं केलेलं नाही. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांवर देखील त्यांनी टीका टिप्पणी केलेली आहे. मला असं वाटतं की कलाकारांनी देखील काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांवर, माजी मुख्यमंत्र्यांवर, पंतप्रधानांवर
टीका करायची आणि स्वतः प्रसिद्धीच्या झोतात यायचं, हं. अशी जर प्रवृत्ती भविष्यामध्ये निर्माण झाली तर कलाकारांवरचा विश्वास देखील उडणार आहे. त्याच्यामुळे कामरानं जे केलेलं आहे ते चूकच आहे. आणि मला तर शंका अशी आहे की कामरा हा महाराष्ट्रातला आहे की नाही हे मला माहित देखील नाही. मला आता त्या सगळ्या गाण्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आलाय, हं. पण तो राहतो कुठं, त्याला कोणी त्या हॉटेलमध्ये आणलं, ते कशासाठी त्यांनी गाणं म्हणून घेतलं, याची देखील पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं कलाकारांचा सन्मान आम्ही सगळे करत असताना एखादा कलाकार येतो, अशा पद्धतीची गाणी म्हणतो आणि स्वतःला प्रसिद्धी मिळण्यासाठी काय वाटेल ते करतो, हे फार चुकीचं आहे. आणि म्हणून आमच्या हेगडेने घेतलेली भूमिका ही अतिशय योग्य आहे. हं. त्यांनी त्याच्यामध्ये ती माफी मागितली पाहिजे आणि पोलिसांनी देखील सुमोटो कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी देखील याच्यामध्ये ताबडतोब हस्तक्षेप केला पाहिजे. खरं तर आधी त्या स्टुडिओमध्ये किंवा त्या हॉटेलमध्ये तो कसा आला, त्याला कोणी हे म्हणायला लावलं, याची देखील चौकशी झाली पाहिजे. कारण त्याचा बोलिवता धनी हा दुसरा कोणतरी असणार आहे आणि तो इथे येऊन गाणी म्हणतो. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की कलाकार म्हणून कलाकारांबद्दल आम्हाला सगळ्यांना आदरच आहे, अगदी. परंतु अशा पद्धतीचा बदनामीकारक मुख्यमंत्र्यांबद्दल, पंतप्रधानांबद्दल बोलणं कितपत योग्य आहे. हं. त्याच्यामुळे अशा लोकांना थोडी शिक्षा झालीच पाहिजे. अगदी. सामंतजी, एकीकडे अधिवेशन सुद्धा सुरू आहे. आज तिसरा आठवडा, आता अंतिम टप्प्यात आपण आलेलो आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव सुद्धा जो ठेवलेला आहे त्यावर चर्चा होणार आहे. आज कामराचा मुद्दा सभागृहात गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. शिवसेनेची नेमकी आता काय भूमिका असणार आहे? काल तर अल्टिमेटम शिवसेनेनं दिलेलाच होता. आज नेमकी काय शिवसेनेची भूमिका असेल सभागृहात या नाही, मुद्द्यावर आणि सभागृहाबाहेर सुद्धा? याच्यामध्ये मला असं वाटतं की सभागृहामध्ये आमच्या सदस्यांनी कुठची भूमिका घ्यावी हा सदस्यांचा तिथला एक वेगळा अधिकार आहे. हं. पण कामरा हा कोण जो आहे तो एवढा पण मोठा नाही की त्याची चर्चा विधानसभेमध्ये झाली पाहिजे. तो विधानसभेच्या बाहेरच या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे. मला तर असं वाटतं की ज्यावेळी हा व्हिडिओ झाला आणि तो सोशल मीडियावर आला त्याच वेळी पोलिसांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे होता. तर पुढच्या काही गोष्टी घडल्याच नसत्या. आणि तुम्ही ते जर गाणं ऐकलं किंवा तुम्ही जर ते सगळं ऐकलं तर त्याच्यावर किती बदनामकारक आहे, शिंदे साहेबांबद्दल आहे, त्याच्यानंतर बोलताना नरेंद्र मोदी साहेबांवर देखील त्यांनी वैयक्तिक टिप्पणी केलेली आहे. हे चुकीचं आहे. कलाकारांनी असं करू नये. त्यांनी त्यांची कला सादर करावी, परंतु त्यांच्या कलेतनं नेते मंडळींना, देशाच्या पंतप्रधानांना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट करून बदनामी करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून पोलिसांनी वेळीच तो व्हिडिओ बघून त्याच वेळी कारवाई केली असते तर पुढच्या ह्या काही गोष्टी झाल्या नसत्या. तर म्हणून आजही माझी हेगडेंनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्याचं मी समर्थन करतो. कारण शेवटी प्रत्येकाला प्रत्येक पक्षाच्या नेत्याबद्दल अभिमान असतो आणि शेवटी त्याच्यावर टीका जर झाली तर शेवटी राग येतच असतो. त्याच्यामुळं पोलिसांनी आता जरी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि योग्य ती कारवाई करावी. अगदी. सामंत साहेब, अगदी शेवटचा सवाल. या निमित्तानं पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सोशल मीडिया या अनुषंगानं चर्चा होताना दिसतेय. काय सांगाल या सगळ्या मुद्द्यावर? नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आहेच. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी घटना दिली त्याची सगळी माहिती सगळ्या लोकप्रतिनिधींना असतेच. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणाला काही बोलावं असं पण त्याच्यामध्ये नाहीये ना. उद्या कोणी उठसूट उठेल. आता हा कामऱ्याला तर कामरा म्हणून जो कोण इसम आहे तो कलाकार आहे याचं नाव पहिल्यांदा ऐकलं आम्ही सगळ्यांनी. पण ठीक आहे, त्यानं त्याच्यासाठीच ते केलं होतं. कामराला कोण ओळखत नव्हतं आणि ते ओळखावं म्हणून त्याने केलेला हा उपद्व्याप आहे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा पद्धतीनं वाईट बोलणं हे कुठं घटनेमध्ये असं म्हटलंय? वाईट जर एकाबद्दल कोण बोलला किंवा बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. त्याच पद्धतीने हेगडेंनी ती भूमिका मांडलेली आहे. अगदी. धन्यवाद सामंतजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्या मुद्द्यावर खरं तर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करणं गरजेचं होतं. जर हस्तक्षेप केला असता तर मात्र हे सगळं प्रकरण पुढे गेलं नसतं असं उदय सामंत, मंत्री महोदय उदय सामंत म्हणतात. आता तरी पोलिसांनी या सगळ्या मुद्द्यावर हस्तक्षेप करून कामरावर कारवाई करावी, ताब्यात घेण्यात यावं कामराला, अशी मागणी देखील उदय सामंत यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सांगत असताना कामरा इतका काही मोठा नाहीये की तो मुद्दा सभागृहात उपस्थित व्हावा. त्यामुळे हा मुद्दा
आज सभागृहात मात्र फार काही चर्चेला जाण्याच्या दृष्टीनं मोठा नाही असं देखील उदय सामंत स्पष्टच करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.